भावना गवळींनी म्यान केली तलवार. नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे. शिवसेना उमेदवाराचा करणार प्रचार. मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मैदानात उतरणार. बोलायचं ते करायचं. महाराजांनी सांगितलं इथे आमचा बाप पण तेच करू पण आम्ही तेच करू. आणि म्हणून मी म्हणते नेहमी की मेरी झाशी नाही दोंगी, मेरी झाशी नाही दोंगी, मेरी झाशी नाही दोंगी, मेरी झाशी नाही दूंगी अशी गर्जना यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींनी केली होती. मात्र ती गर्जना हवेतच विरून गेली. तब्बल 25 वर्ष यवतमाळ वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळींचा पत्ता तिकीट वाटपात कापण्यात आला. भावना गवळींच्या ऐवजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेना शिंदे गटानं उमेदवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राखी बहीण असलेल्या भावना गवळींवर आपला मतदारसंघ गमावण्याची वेळ आली. मंत्री संजय राठोड यांच्याशी असलेल्या वादातून त्यांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारी नाकारल्यानं अर्थातच त्या नाराज झाल्या. त्या पुन्हा शिवसेना ठाकरे गटात सामील होणार असल्याचीही हवा पसरली. मात्र उद्धव ठाकरेंनीच बंडखोरांना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचं सांगितलं. तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच. आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली. खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लख लावो. त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं. पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून भावना गवळी गायब झाल्या. मुख्यमंत्री शिंदेंनी यवतमाळमध्ये बोलावलेल्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. राजश्री पाटलांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केला. त्यावेळी भावना गवळी आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी आलेच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन भावना गवळींची समजूत काढली. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आलं असून भावना गवळींनी बंडाची तलवार म्यान केली. की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाले नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते. नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे. मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं. कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे मला खंत वाटली. मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत. आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार. आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे. भावना गवळींच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना नेमका काय शब्द दिला ते समजू शकलेलं नाही. मात्र गवळींची सपशेल शरणागती पडद्याआड नेमकं काय घडलं असावं हे बरंच काही सांगून जाते. वाशिमहून गणेश मोहाळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.